केले कष्ट मानवू तेव्हा घाणी काढण्यासाठी कष्ट कसे रमाने थापल्या गौऱ्या रमाने थापल्या गौऱ्या कसोटी थोर मातेची कसोटी थोर मातेची कसोटी थोर मातेची. मला खरं आज आवाज बसलेला आहे काल माझ्या गाण्याची रेकॉर्डिंग झाली आणि दिवसभर त्या स्टुडिओमध्ये गाणे गायल्यामुळे आवाजावर फरक जाणवला. तरी पण तुमच्या गावात कार्यक्रम करत आलो. नाव सांग बेटा. पावलो पावली दिदली पावलो पावली दिदली कसोटी थोर मातेची असू ठेवले नाही ठेवले नाही या नयनी काढण्यासाठी असं ठेवले नाही या नयनी काढण्यासाठी रमाने थापल्या गौऱ्या मनुला चालण्यासाठी. आमच्या ढोलकवाल्या भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा. खूप मेहनत करत आहे. काही काही कार्यक्रमामध्ये ढोलकवाले असतात तबल्यावाले घुमघुम किती नसतात पण एकटे आमचे एकटे कार्यक्रम काढतात. मेहनत लागते या गोष्टीकडे. रमाईचा इतिहास रमाईचा त्याग रमाईनं काय केलं आमच्यासाठी सदर गाण्याकडे एका एका शब्दाकडे लक्ष असावं. धार वडला धार वडला रमाईने धार वडला रमाईने मुलांच्या जेवणासाठी जेवणासाठी धार वडला धारवळीला रमाईने मुलांच्या जेवणासाठी काय केलं असं पाहुण्यांनो. रमाईला पोटभर खायला प्यायला भेटलं नाही म्हणून तिला क्षय नावाचा रोग झाला. कळते ना क्षय रोग कशाला म्हणतात तुम्हाला कळलं. बऱ्याचशा मावल्यांना माहित नाही क्षयरोग कशाला म्हणतात. पोटभर खायला भेटलं नाही रमाईला क्षयरोग झाला हो. आणि बाबासाहेब म्हणतात रमा असं कर तुझ्या तब्येतीमध्ये फरक जाणवला पाहिजे बदल झाला पाहिजे तू असं कर. आपलं धारवडला हॉस्टेल आहे
दिवस झाले मुलं उपाशी होते. रमाईच्या अश्रू डोळ्यातून मागत हे लेकरं उपाशी. अरे रे रमाई तिचे सुप्रिटेंडेंट वराळे मामा यांना विचारते, हे मुलं जेवली का नाही, काय कारण आहे, हे उपाशी का आहे? तिचे वराळे मामा म्हणतात, मा रमा, अगं मा, दुकानदाराची थकबाकी थकीत असल्यामुळे दुकानदार उधार देत नाही हो किराण्यावाला, त्याच्यामुळे हे लेकरं उपाशी ठेवावी लागली मा. मग तुमची माय माझी माय काय करते विचार पा, काय करते माझी रमाई? धारवायला रमाईने मुलांच्या जेवणासाठी दिल्या काढून सोन्याच्या, दिल्या काढून सोन्याच्या, दिल्या काढून सोन्याच्या, त्या बांगड्या मोरण्यासाठी, दिल्या काढून सोन्याच्या, त्या बांगड्या रमाने थापल्या गौऱ्या, रमाने थापल्या गौऱ्या, मनूला जाळण्यासाठी, रमाने थापल्या गौऱ्या, मनूला शेअर करतो दादा. मला 1.5 वर्षाच्या अगोदर फार मोठा मेजर अटॅक आला. माझ्या घरातली कहाणी आहे. माझे वडील अटॅकने गेले, माझा बरोबरीचा भाऊ अटॅकने गेला, माझी आई 6 महिन्याच्या अगोदर झोपीतच अटॅकने गेली. 3 विकेटा माझ्या घरात पडले आणि 4थी विकेट नाही पडणार होती. 95% मी गेलो होतो. 95% डॉक्टरांनी सांगितलं माझ्या मिसेसला की भाऊ म्हणे आता तुमची गेल्या समानात, पण तुम्ही म्हणे बुवा काही पुण्यकर्म असेल होऊ शकते म्हणे, काही सांगता येत नाही. तर सांगण्याचा मतलब इतकाच माय मावल्यांनो, गेल्या 25 वर्षापासून निस्वार्थ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवायचं काम करत आहोत. काही लोक गड्ड्या घेतात, हजारानं बजारानं गड्ड्या सांगतात कार्यक्रमाचा. आम्ही नाही, आम्ही पोटा पाण्यापुरतं घेतो. मला सुद्धा अभिमानाचे कार्यक्रम येतात, आपले 10-15 हजार घेतले भरपूर झालं. साजिद द्याला काही, आपल्या घरच्या याला काही. बाबासाहेब म्हणतात उपाशापोटी क्रांती होत नाही. 95% गेलेला माणूस आज बाबासाहेबांच्या पुण्याने तुमच्यासोबत जोरात वाघासारखा टकरत आहे. हे कमाई माझ्या रमाईची आणि बाबासाहेबाची आहे. हे माय बापापेक्षाही उपकार माझ्या बाबासाहेबाचे आणि आई रमाईचे आहे. कारण माँ रमा तेरा दर्जा आसमान से भी ऊंचा है. माँ रमा तेरा दर्जा आसमान से भी ऊंचा है. वो ममता का हिमालय भी तेरे कद से नीचा है. रमा ने करोड़ों बच्चे कैसे पाले अपने आंचल में. ये सवाल मेरी माँ मरने से पहले मैंने उसको पूछा है. तो सवाल यही मिला था कि बेटे बोले वो रमाई माँ है, बोले मेरे से भी बढ़कर है. बोले आमच्याकडनं दोन्ही लेकरं आवरल्या जात नाहीत. एक इकडे पैते एक तिकडे पैते. आजकाल 2 लेकराच्या वरती पैदास करता येत नाही. कुटुंब नियोजन आहे. एक इकडे पडते, दुसरा तिकडे पडते. परंतु मा रमाईने 9 कोटी लेकराचा सांभाळ केला. तुमच्या आमच्या पुढे सोन्याचा खास रमाईने वाटला. म्हणून काय केलं मा रमाईने गीताच्या शेवटच्या कल्याणामध्ये सादर करीत आहोत.
राजा रे त्या काळी राजरत्नाच्या कफनाला मनोज राजा रे त्या काळी राजरत्नाच्या कफनाला मनोज राजा रे त्या काळी राजरत्नाच्या कफनाला मनोज राजा रे त्या काळी राजरत्नाच्या कफनाला जुने लुगडे होते जुने लुगडे होते राजरत्न गेला गंगाधर गेला रमेश गेला इंदू गेली एकटा यशवंत वाचला तुम्हाला एक प्रश्न आहे इथं बसलेल्या महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता माता रमाई यांना किती मुलं होती आणि त्यांचं नाव जो कोणी न चुकता या महिलापैकी कोणी सांगितलं त्याला माझ्याकडून 200 रुपये बक्षीस सांगा राजरत्न यशवंत रमेश गंगाधर इंदू पाचही बरोबर सांगितलं 200 रुपये घेऊन जा नाही घ्या नाही घ्या तुमचं कौतुक झालं पाहिजे अभ्यास आहे तुमचा खरोखर आमच्या बाईसाठी जोराच्या टाळ्या खरोखर रमाईची लेख आहे तुम्ही तुमचं जेवढं कौतुक केलं तेवढं गंगाधर गेला गंगाधर नावाच्या मुलाला निमोनिया झालेला असतो निमोनिया त्या काळातली फार मोठी बिमारी असते बाबासाहेब परदेशामध्ये एकटी रमाई घरी मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी रमाईजवळ 1 रुपया सुद्धा नाही साहेब दवाखान्यात नेण्यासाठी 1 रुपया सुद्धा नाही अशा अवस्थेमध्ये रमाई त्या मुलाला ब्राह्मण डॉक्टरींकडे घेऊन जाते दयेचं भीक मागते डॉक्टरीन साहेबा माझ्या मुलाला वाचवा मी तुमचे पैसे परत करेल बाबासाहेब आल्यानंतर परंतु त्या जातीवादी निर्दयी ब्राह्मण डॉक्टरींना माझ्या रमाबाईची दया येत नाही ते मूल त्याचा इलाज झाला नाही म्हणून मरते मावल्यांना विचार करा किती त्याग आहे स्वतःचे लेकरं गमवासाठी किती मोठा त्याग पाहिजे राजरत्न अरे राजरत्न कसं केलं माहित आहे तुम्हाला राजरत्न हुबेहूब बाबासाहेबांसारखा दिसायचा आजही ज्या बापाचं लेकरू बापाच्या वाहनावर जाते त्याचा बाप जास्त लाड करते त्याचा राजरत्न हुबेहूब बाबासाहेबांसारखा दिसायचा बाबासाहेब म्हणायचे बाप राजरत्न तू उद्याचा वारस आहेस माझा तू माझा खरा त्या समाजाला न्याय देणारा राजरत्न तुला मला तयार करायचा आणि तो सुद्धा 2 रुपयाच्या औषधासाठी इंजेक्शन पायी मरण पावतो नातेवाईक गोळा होता बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब याचा अंतिमविधी करायचा आहे कफनाला पैसे द्या ही बाप रमाईच्या लक्षात येते की बाबासाहेबांकडे पैसे नाहीत बाबासाहेब कुठचे देतील रमाई घराचे 4ही कोणी शोधते की पैसा सापडेल का पण रिकाम्या पावल्यानं वापस येते तरी बाबासाहेबांना म्हणते की बाबासाहेब घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे रमाई काय करते मावल्यांनो पा मनोज राजा रे त्या काळी राजरत्नाच्या कफनाला रमाकडे फारण्यासाठी जुने लुगडेच होते रमाकडे फारण्यासाठी रमाने कापल्या गौऱ्या
मनूला जागण्यासाठी रमाने आपल्या गौऱ्या मनूला